हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रात्रीची चिकन किंवा मटण ग्रेव्ही शिल्लक आहे, मग चला बनवूया त्याची बिर्याणी। चव अशी की तुम्ही सुद्धा बोटं चाटत राहाल। तर फ्रेंड्स, गोष्ट अशी की काल आमच्याकडे चिकन ग्रेव्हीचा बेत होता आणि त्यातली थोडी ग्रेव्ही शिल्लक राहिली। मग केला बेत बिर्याणीचा। चला तर मग बघूयात कशी बनवायची ते। माझ्याकडे साधारण 2 वाटी इतकी चिकन ग्रेव्ही होती। त्यानुसार मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा चिरून घेतला। आलं लसणाची पेस्ट सुद्धा बनवून घेतली आहे। आता साधारण 3 वाटी इतका तांदूळ घेतला आहे आणि तो 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतला। गॅसवर कुकर ठेवून त्यात 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे। तेल तापलं की मग लगेचच त्यात पाव चमचा जिरे टाकले। जिरे छान फुलल्यानंतर आपण चिरलेला कांदा घालून तो कांदा अर्धवट फ्राय करून घेतला आहे। कांदा जास्त शिजवायचा नाहीये, तो फक्त अर्धवट फ्राय करायचा आहे। आणि मग चिरलेला टोमॅटो सुद्धा त्यामध्ये ॲड केला आणि हे सगळं परतवून घेतलं। कांदा टोमॅटो परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ घातलं। मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 2 तेजपत्ता टाकले आणि सगळं मिश्रण पुन्हा हलवून घेतलं। हे पहा, अशा प्रकारे हे सर्व जिन्नस हलवून मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून छान मिक्स करून घेतलं। हे पहा, सगळे मसाले, कांदा आणि टोमॅटो यामध्ये छान एकजीव व्हायला हवे। आता आपण धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये ॲड करायचा आहे। तांदूळ टाकला की मग लगेचच आपली चिकन ग्रेव्ही सुद्धा त्यामध्ये ॲड करायची आणि मग पुन्हा सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे पाणी ॲड करत आहे। साधारण 3 वाटीला 5 वाटी इतकं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा ढवळलं। आता मी यामध्ये 1 चमचा शाही बिर्याणी मसाला घेत आहे। शाही बिर्याणी मसाला ॲड केल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून हे मिश्रण पुन्हा ढवळून घेतलं। मिश्रण छान खालीवर करून झालं की मग कुकरचं झाकण घट्ट बंद करून घ्यायचं आहे। कुकरला मी 3 शिट्ट्या काढल्या। कुकरची हवा रिलीज झाल्यानंतर कुकर उघडला। मस्त अशी बिर्याणी बनून तयार आहे। आता त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतली। तुम्ही बघू शकता, या बिर्याणीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे, तर मस्त अशी मोकळी बिर्याणी बनते। तुम्ही मटणाच्या ग्रेव्हीची सुद्धा सेम अशीच बिर्याणी बनवू शकता। फार झटपट आणि टेस्टी अशी बनते। तर फ्रेंड्स, तयार आहे आपली चिकन बिर्याणी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थैंक यू.